गोष्ट बऱ्यापैकी खटकणारी आहे. आणि यातली अत्यंत एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीस सरकारमध्ये 2 महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं होतं आणि ठाकरे सरकारमध्ये 3 महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे 10% प्रतिनिधित्व देण्याची पण दानत नाही आहे स्त्रियांना. हे काय सांगतं? म्हणजे एकीकडे शरद पवार यांच्या प्रयत्नाने आणि नेतृत्वाने हे सगळं सरकार फॉर्म झालंय असं तिन्ही पक्षांचे नेते उच्च रवाने बोलताना दिसत आहेत. परंतु ज्या शरद पवार यांनी 33% महिला आरक्षणाचा निर्णय आजपासून 2 दशकांपूर्वी घेतला आणि तो अंमलबजावणी त्याची करण्याचा प्रयत्न केला, त्याच शरद पवारांच्या डोळ्यासमोर मंत्रिमंडळामध्ये 10%पेक्षाही कमी महिलांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे तुम्ही जेव्हा निर्णयाची अंमलबजावणी करता त्यावेळेस जे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबींकडे आवर्जून दुर्लक्ष करता आणि ते दुर्लक्ष करताना तुम्हाला त्याबद्दल ना खंत ना खेद हे जे काय वागणं आहे हे वागणं महाराष्ट्राच्या प्रागतिक विचारसरणीला, प्रागतिक परंपरेला, श्वासामध्ये अमुक आहे, श्वासामध्ये तमुक आहे हे बोलणं सोपं आहे हो. परंतु जे आपल्या श्वासात आहेत असं तुम्ही म्हणता त्यांचं अनुकरण आपण किती करतो, त्यांच्या विचारांना आपण किती प्रमाणामध्ये मान्यता देतो आणि त्यानुसार वागतो हे सुद्धा दिसलं पाहिजे ना. नुसतं नावं घ्यायची, गुणगान गायचे, सावित्रीबाई फुलेंपासून रमाबाई असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज यांची नावं घ्यायची, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली द्यायची. हे जे काय आहे हे महाराष्ट्र या निमित्ताने पुन्हा एकदा पाहतो. जी याच्यातली तळमळ आहे ती लक्षात येते. कारण जर का इतक्या मोठ्या संघर्षानंतर हे सरकार सत्तेत आलं असेल तर त्यात महिलांना स्थान का नाही? आणि म्हणजे का नाही, नाहीच असं नाही तर ते कमी प्रमाणात आहे. म्हणजे काँग्रेसने 2 महिलांना स्थान दिलं या मंत्रिमंडळात, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड. म्हणजे एक अनुभवी आणि एक तरुण अशा प्रकारचा बॅलन्स काँग्रेसने साधला आहे. तर आदिती तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादीनं संधी दिली. शिवसेनेनं मात्र मागच्याही मंत्रिमंडळात आणि याही मंत्रिमंडळात एकाही महिला सदस्याला संधी दिलेली नाही. याच्यातच थोडं आणखीन पुढे जाताना मी थोडंसं ॲड करतो मिलिंद. कारण या तिन्ही महिला आहेत या राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या आहेत. म्हणजे यातून एकही नवीन स्वबळावर राजकारणात आलेली, स्वबळावर राजकारणात उभी राहिलेली, तडफेने लढलेली, पुरुषप्रधान संस्कृतीशी लढा देत आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केलेली मृणाल गोरे, नीलम गोरे, डॉक्टर नीलम गोरे यांच्यासारखी महिला नाही जी शिवसेनेकडे सध्या आहे. विद्या चव्हाण राष्ट्रवादीकडे आहेत. अशी अनेक नावं घेता येतील, परंतु यांना मात्र इथे संधी आपल्याला दिसत नाही, मिळालेली दिसत नाहीये. त्यामुळे बोलताना खूप मोठी मोठी शब्द आणि वाक्य वापरली जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची थोडंसं थांबवतो सर. केसी पाडवी बोलतात. तर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळात माझा समावेश झालेला आहे आणि माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षाने मला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे माझ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल आणि राज्यात आदिवासी काही भाग आहे त्या भागामध्ये निश्चितपणे काम करण्याची मला संधी मिळेल असं विचार करतो मी. पण आता माझा तो अधिकार नाही आहे. मी कुठलं खातं मिळेल, मला कुठलं मागितलं पाहिजे हा माझा अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे. कुठलं खातं, कुठलं डिपार्टमेंट मला मिळतं. पण निश्चितपणे एक काम करायला संधी मिळाली म्हणून मी सगळ्यांचा आभारी आहे, पक्षाचा आभारी आहे, माझ्या नेत्याचा आभारी. एवढं करेल साहेब. शपथविधीचा आज चर्चेचा विषय तुम्ही आणि वर्षा गायकवाड राहिला. तर राज्यपालांची जी भूमिका एकदम दिसली, एकदम अत्यंत त्यांनी थांबवून परत एकदा तुम्हाला शपथ घ्यायला लावली. तर यावर तुमची मुळात प्रतिक्रिया आहे? कारण की यापूर्वी मला मान्य आहे की आपण ज्यावेळेस आधी होतो त्यानंतर गॅप पडला होता, शपथ घेतली, परत रिपीट केलं. काय झालं, मी शपथ तर म्हणजे जे काय आहे शपथग्रहणचा जो का नमुना आहे त्या नमुन्याप्रमाणे शपथग्रहण केलं. पण मी फक्त एवढंच बोललो की निसर्गाला आणि मानवतावादाला मी नतमस्तक होतो आणि मला ज्यांनी 7 वेळा निवडून दिलं आहे त्या मतदारांना आणि भारतातली जेवढी जनता आहे त्यांना मी वंदन करतो आणि मग जी राज्यघटना आहे ती माझ्या अंतरात्म्याला अर्पण करतो. एवढंच फक्त मग काय वाक्य होतं. गैर नव्हतं असं तुम्हाला? गैर
कदाचित मी जास्त बोललो असेल, पण ते इतरांनी जसे जय भीम बोलले, जय आंबेडकर, जसं आता हे रमाबाई आंबेडकर, ज्योतिबा फुले, सगळ्यांनी नावं घेतले. निसर्गाला अर्पण तुम्ही काय केलं, म्हणजे त्याचं मुख्य प्रमुख कारण काय हो? नाही बघा, निसर्गाची पूजा म्हणजे सगळं झालं ना. निसर्गाला आणि मानवतावादाला वंदन करतो, नतमस्तक होतो. काय चुकीचं आहे? कोणत्या खातं अपेक्षित धरतं आणि पुढे काम कसं होईल? बघू आता म्हणजे तो अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा होतो. मुख्यमंत्री महोदय कुठलं खातं देतं मला माहीत नाही. काँग्रेस पार्टीकडनं कदाचित बोललं जातं खाजगीमध्ये, किंवा तुम्हाला आदिवासी विकास खातं दिलं जाईल किंवा असं. आता तो अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. ते पक्षात सोनेजींचा आणि घरात यांचा आदेश चालतो. आता कसं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना महिलांना फार मोठा मान दिला जातो, म्हणून आता ह्याला होच म्हणावं लागेल. ह्याला होच म्हणावं लागेल, कारण मॅडमचं स्थान हे आमच्या व्यक्तिगत जीवनात, राजकीय जीवनात फार वेगळं आहे. देशाच्या ज्येष्ठ नेत्या राहिलेल्या आहेत, त्यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केलेला आहे, म्हणून त्यागाचं एक पार्श्वभूमी आणि त्यांचं नेतृत्व हे देशाला अत्यंत भावनिक आहे.